सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आज दुपारच्या सुमारास ITI सिग्नल परिसरात एका दुचाकीला अचानक पेट लागला। या घटनेमुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। दुचाकीचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाहीये। पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नमस्कार, मी डॉक्टर सोनाली, फिजिओथेरपिस्ट, हृदय आनंदी तर आयुष्य प्रकाशमय। दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी डॉक्टर चंद्रतेज कदम, एंडोस्कोपिक न्यूरो व स्पाइन सर्जन। आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी डॉक्टर स्मिता तांबे, दंतरोग तज्ज्ञ। या दिवाळीला तुमचे हास्य तेजस्वी व आरोग्यदायी ठरो। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या आरोग्यदायी शुभेच्छा। नमस्कार, मी डॉक्टर चिन्मय जगदीश कुलकर्णी, हृदयरोग तज्ज्ञ। आपल्या सर्वांना हृदय निरोगी, आनंदी व मंगलमय दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी डॉक्टर बीना जनवीर, मी रेडिओलॉजी कन्सल्टंट आहे आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये। तर आमच्या रेडिओलॉजी विभागातर्फे तसेच समस्त आत्मा मालिक हॉस्पिटलतर्फे तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या सगळ्या परिवारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। मी डॉक्टर सुरेश पाचरे, त्वचारोग तज्ज्ञ। तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। हॅलो, मी डॉक्टर अंकुश रायते, आत्मा मालिक हॉस्पिटल येथे फुल टाईम फिजिशियन आणि ICU कन्सल्टंट म्हणून जॉईन आहे। उजळणाऱ्या दिव्यांप्रमाणे आपले आरोग्य आणि आयुष्य सदैव तेजस्वी राहो। आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी डॉक्टर सुमित हिरे, कन्सल्टंट न्यूरो स्पाइन सर्जन, आत्मा मालिक हॉस्पिटल। माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सनी सिंग बाबा, ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जन। आपण सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी डॉक्टर गणेश आहेर, तुमचा अस्थिरोग तज्ज्ञ व सांधे प्रत्यारोपण तज्ज्ञ। तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे व आत्मा मालिक हॉस्पिटलतर्फे। आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीनं दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी डॉक्टर मयूर शिंदे, युनिट हेड, आत्मा मालिक हॉस्पिटल, कोकमठाण। परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपाशीर्वादासह आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आत्मा मालिक दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आम्ही मुलींचे नाव घेणार नाही, डोळ्यात जाणार नाही। आम्ही मुलींचे नाव घेणार नाही, आम्ही मुलींचे नाव घेणार नाही, आम्ही मुलींचे नाव घेणार नाही। 2 दिवसापूर्वी धुळे शहरातील जिजामाता शाळेजवळ काही ढवळीपुरी मुलांनी 7वीत शिकणाऱ्या मुलीची छेड काढली होती। या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आल्यानंतर पोलिसांनी लागलीच या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत संबंधित तरुणांना ताब्यात घेत चांगलाच कायद्याचा धडा शिकविलाय। अल्पवयीन असलेल्या या मुलीची छेड काढणारे टवाळखोर देखील अल्पवयीन आहे। मात्र अशा पद्धतीने तरुणीची छेड काढणाऱ्या या तिघांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकविलाय। ज्या परिसरात मुलीची छेड काढली होती त्याच ठिकाणी त्यांची धिंड काढत तरुणांना कान धरून माफी मागायला लावली असून चांगली अद्दल या टवाळखोरांना पोलिसांनी घडवली आहे।
जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेतील शिक्षकांचे पदे कंत्राटी पद्धतीने भरतीचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा. त्याचबरोबर इतर मागण्यांसाठी आदिवासी आंदोलनकर्ते राज्यपालांच्या भेटीसाठी पायी मुंबईच्या दिशेने निघाले. हमारी 3 महीने से यही डिमांड है सरकार की तरफ से कि हम जो आदिवासी आश्रम शाला स्कूल रहते हैं, आदिवासी विकास भवन के अंतर्गत में आते हैं, जो 499 स्कूल है, वहाँ पे हम सभी रोजंदारी के अटी शर्ती के साथ हम काम करते हैं. उसी में हमारी डिमांड ये है कि 21 मई 2025 का जो GR निकला हुआ है वो रद्द होना चाहिए. दूसरी मांग ये है कि जो वर्ग 3 वर्ग 4 का 2024-25 में जो कार्यरत रोजंदारी के थे, उन्हीं को 2025-2026 को रोजंदारी तत्व के साथ उन्हें ज्वाइन करके उनको रोजंदारी का आदेश मिले. जो मृत पद है वो जीवित करे, यही हमारी डिमांड करके हम यहाँ अब इस अनशन यानी कि बेमुदत धरने आंदोलन को हमें 3 महीने होकर भी हमारे महाराष्ट्र के आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय दोनों उप मुख्यमंत्री महोदय और हमारे आदिवासी विकास विभाग के मंत्री महोदय नामदार उइके साहब, उनके साथ हमारी बातचीत हुई, सचिव महोदय के साथ बातचीत हुई, कमिश्नर मैडम के साथ बातचीत हुई, मगर उन्होंने कोई ठोस निर्णय नहीं लिया. अभी हमारा पूरी तरह से आदिवासी विद्यार्थियों का शिक्षण जिस तरह से ये ख़त्म हो रहा है, ये खाजगीकरण के कारण, वो खाजगीकरण रद्द होना चाहिए. हमें रोजंदारी तत्वों का आदेश मिलना चाहिए. यही सरकार से हमारी डिमांड है, मगर वहाँ भी सरकार नाकाम रही. इसलिए हमारी सभी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 वर्ग 4 की संगठन की तरफ से हमारी यह डिमांड आदरणीय महाराष्ट्र राज्य के राज्यपाल महामहिम महोदय, इनके साथ हमारा पत्र व्यवहार हुआ है. अगर हमें यहाँ से नासिक आयुक्तालय से मुंबई राजभवन आदरणीय महाराष्ट्र राज्य के राज्यपाल महोदय, इनके पास हमें जाना है. अगर वे हमें न्याय देंगे, निश्चित हमें पूरा इच्छा है और पूरा विश्वास है, क्योंकि वो खुद एक प्रिंसिपल थे, एक गुड एजुकेशन फिलोसोफर से. हमें आशा है वो हमें न्याय देंगे. अन्यथा अगर न्याय नहीं मिला तो हम सब रोजंदारी वहीं पे आत्मदहन करें, क्योंकि हमारे पास अभी कोई उपाय नहीं है. हमारे पास हम पूरी तरह से हमें निकाला दिया जा रहा है. इसलिए हमारी मांग यही आपके माध्यम से सरकार से यही मांग है कि हमारी मांगे जल्द से जल्द पूरी करें. रोजंदारी कर्मचारी एकता जिंदाबाद. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, मुंबई. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिकची भूमी आध्यात्मिकतेबरोबरच आत्मनिर्भरतेचे प्रतीक असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत आत्मनिर्भर होऊन बलशाही होण्यासाठी या भूमीतील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL या प्रकल्पाची महत्त्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या ओझर येथील प्रकल्पात LCA MK-18 ची तिसरी उत्पादन साखळी आणि HTT-40 या प्रशिक्षणार्थी विमानाच्या दुसऱ्या उत्पादन साखळीचा शुभारंभ आज सकाळी संरक्षण मंत्री श्री सिंग यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, HALचे चेअरमॅन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर DK सुनील, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीव कुमार आदी जण उपस्थित होते. संरक्षण मंत्री श्री सिंग म्हणाले की HALच्या ओझर प्रकल्पात मिग सुखोई 30 तेजस आणि प्रशिक्षणार्थी विमानांची निर्मिती होऊन त्यांनी अवकाशात घेतलेले उड्डाण हे देश आणि संरक्षण विभागासाठी अभिमानाची बाब आहे. हे केवळ गौरवाचे उड्डाण नसून आत्मनिर्भर भारताचे उड्डाण आहे. गेल्या 6 दशकांपासून कार्यान्वित HAL संरक्षण उत्पादनांसाठी महत्त्वाचे आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत देशाला संरक्षण उत्पादनाबाबत परकीय देशांवर अवलंबून राहावे लागत असे. 65 ते 70% साहित्य आयात केले जात असे. आता या परिस्थितीत बदल होत आहे. आता 65% साहित्य देशातच तयार होत आहे. लवकरच सर्व साहित्य देशांतर्गत तयार करण्यात येईल. HALने विविध संस्थांच्या सहकार्याने उत्पादित केलेले लढाऊ विमाने ही देशासाठी गौरवाची बाब आहे.
देशाचे हवाई दल नवीन तंत्रज्ञानाच्या विमानांमुळे अधिक मजबूत होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश संरक्षण साहित्य उत्पादनात स्वयंपूर्ण आणि सक्षम होत आहे. त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी झालंय. देशांतर्गत संरक्षण उत्पादनाचे मूल्य 2029 पर्यंत 3 लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले. त्यामुळे देशाचे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. तसेच संरक्षण उत्पादनांचे निर्यात मूल्य सन 2029 पर्यंत दुप्पट म्हणजे 50,000 कोटी रुपयांपर्यंत करण्याचे ध्येय आहे. ते निश्चितपणे साध्य केले जाईल. गेल्या 10 वर्षात भारताने गतीने संरक्षण उत्पादन क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यामुळे लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, यंत्र, लढण्यासाठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक साधनांची निर्मिती भारतातच होत आहे. मेक इन इंडिया अंतर्गत स्थानिक उत्पादकांना प्रेरणा देण्याचे काम सुरू आहे. त्याचाही लाभ होत आहे. यामुळे स्थानिक उद्योजकांनीही पाठबळ मिळत आहे. सध्या युद्धनीतीत बदल होत आहेत. वेगवेगळ्या पातळ्यांवर लढाया लढल्या जाते. या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर, ड्रोन सिस्टीम आणि नेक्स्ट जनरेशन मधील विमाने भविष्यातील लढायांची दिशा निश्चित करतील. HAL मध्ये निर्मित MiG-21 विमानांची देशांच्या सीमांचे संरक्षण केलंय. त्यात HALचे योगदान उल्लेखनीय आहे असे सांगत त्यांनी अलीकडेच राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस HALने पूर्ण क्षमतेने काम केलंय. या काळात त्यांनी 24 तास सेवा बजावली असे सांगत HALचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मंत्री श्री सिंग यांनी कौतुक केले. तसेच HALने खासगी क्षेत्राच्या सहकार्याने जागतिक पातळीवर दर्जेदार उत्पादनाची निर्मिती करत हा परिसर डिजिटल आणि पेपरलेस आणि परिपूर्ण शाश्वत झालाय असा मला विश्वास आहे असे सांगत त्यांनी HALने स्वीकारलेल्या नव तंत्रज्ञान व गुणवत्तेचे कौतुक केले. तेजस आणि प्रशिक्षणार्थी विमानांच्या निर्मितीमुळे परिसरातील अनेकांचा रोजगाराची उपलब्धता झाली आहे. तसेच आगामी काळात नागरी आणि सैन्य दलाच्या विमानांची दुरुस्ती, व्यवस्थापन आणि ओव्हरऑलची सुविधा यामुळे या दोन्ही क्षेत्रात भारताची विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे असेही ते म्हणाले. संरक्षण सचिव संजीव कुमार, HALचे व्यवस्थापकीय संचालक श्री सुनील यांनी मनोगत व्यक्त करताना HALच्या माध्यमातून देशसेवेत बजावण्यात येणाऱ्या कामगिरीची माहिती देत आगामी काळात ही सेवा अखंडपणे सुरूच राहील अशी ग्वाही दिली आहे. यावेळी वैमानिक KK वेणुगोपाल, प्रत्युष अवस्थी यांनी तेजस आणि HTT-40 हे विमानांच्या थरारक कसरती सादर करीत संरक्षण मंत्री श्री सिंग यांना सलामी दिली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी यांनी आभार मानले. यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह सैन्य दल, वायू दलातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासन व HALचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी, विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. आता हे आम्ही आमच्या पद्धतीने अभ्यास केला. आम्ही काय केलं ते सांगितलं. आम्ही त्यांना सांगितलं की या सगळ्यावर आम्ही भारत सरकारला सुद्धा सुचवलेलं आहे. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे की जेवढा खर्च होईल त्याच्या दुप्पट तुम्हाला फायदा मिळाला पाहिजे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही दुप्पट नको, 50% तरी द्या. जर 1,500 रुपये 5 क्विंटलला खर्च आहे तर 50% वाढवा आणि तो 2,500 रुपये त्याला कांद्याला हमी भाव द्या. त्याच्यानंतर 3,000 रुपयेपर्यंत शांत राहा, काही करू नका, व्यापार चालू राहील. 3,000 ते 4,000 रुपयेपर्यंत गेला तर मिनिमम एक्सपोर्ट प्राईस लागू करा आणि त्याच्यानंतर 4,000 ते 5,000 जर केला तर त्याच्यावर एक्सपोर्ट निर्यात शुल्क लागू करा. 5,000 ते 6,000 रुपयेपर्यंत कांदा जर गेला तर मग तुम्ही त्याच्यावर आणखी निर्बंध काय लावायचे ते लावा. हे आम्ही मंत्रिमंडळात सांगितलं आणि रावल जे आहेत प्रधानमंत्री त्यांना पण दिलं आणि ते भारत सरकारबरोबर याच्याशी चर्चा करतात. आता त्यांचं म्हणणं आहे की आमचा एक्सपोर्ट बंद झाला. पण आता आपल्याला कल्पना आहे की बांगलादेश आणि आपल्या शेजारच्या काही देशांबरोबर जे काही अडचणी निर्माण झाल्या त्याची आपल्याला चांगली कल्पना. त्याच्यामुळे द्राक्षाचा तो तिथे होणारा जो आहे एक्सपोर्ट थांबला, कांद्याचा थांबला, त्याचं सुद्धा आपलं नुकसान झालेलं आहे. त्यांचं असं म्हणणं होतं, ते म्हणणं ते आम्ही पहिल्यांदा मांडलेलं आहे की तुम्ही मध्येच जो आहे एक्सपोर्ट थांबवू नका. त्याच्यामुळे तिकडचं आमचं गिराईक जे आहे फॉरेनचं ते तुटतं. हे बरोबर आहे, कारण व्यापार हे त्यांच्या तिकडच्या व्यापाऱ्यांचा विश्वास तुटता कामा. आणि मग रेल्वेचं आहे,
तर रेल्वेच्या याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो. त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की नाफेड जो कांदा घेतात तो कांदा त्यांनी जो आहे डायरेक्ट तिकडच्या दुसऱ्या मार्केटमध्ये टाकू नये, कारण मग तिथे आमचा माल जातो, तिथे परत आम्हाला मार बसतो. तर तो त्यांनी जो आहे किरकोळ सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. देवी लक्ष्मी घेऊन आली दारी, सुख समृद्धीची बहार. देवी करो पूर्ण तुमच्या इच्छा आणि मनोकामना स्वीकार. लक्ष्मी पूजनाच्या शुभेच्छा. शुभ दीपावली निमित्त आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विक्की भवनानी, समाजसेवक, मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. दिव्यांचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून दिवाळीचा उत्साह संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळतोय. धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड भागात देखील आज सकाळपासूनच नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत असून यात आकाश कंदीलसह सजावटीचे साहित्य तसेच रांगोळी, लक्ष्मीच्या मूर्ती, फटाके यांनी बाजारपेठ सजल्याचं पाहायला मिळत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारपेठेतील गर्दी कमी झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले असून नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा फटका काही प्रमाणात यंदा व्यापाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. तसेच विविध प्रकारच्या आकाश कंदिलांसह इको फ्रेंडली आकाश कंदीलला देखील नागरिकांकडून मागणी वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. माझं नाव शंकर केवलानी, फुलाला चौकात धुळे इथे माझं शॉप आहे. या वर्षी आकाश कंदिलांचा दिवाळी निमित्त खूप जबरदस्त कस्टमरचा प्रतिसाद आहे. यावर्षी इको फ्रेंडली आकाश कंदीलचा खूप आपल्याला भेटतोय एकदम. आणि काही आकाश कंदील सोडून जे बाकीचे वस्तू आहेत, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, त्याच्यावर जीएसटी आता कमी जे सरकारने केलंय त्याचा पण चांगला परिणाम आहे. आणि किमती पण मागच्या वर्षापासून ते इफेक्ट झाले, कमी झाले ते भेटतोय. आणि आता 2 दिवसापूर्वी जे एक्झाम संपल्यावर जे प्रतिसाद आहे मार्केटला, एकदम जबरदस्त गर्दी झाली आहे. आणि पूर्ण आपल्या लाईनीमध्ये पूर्ण दिवाळीचं मस्त काम चालू आहे. अतिवृष्टीचा काही परिणाम झाला यंदा? हो, पावसाचा परिणाम बघायला भेटतोय. पावसाचा परिणाम यावर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप पाऊस झाल्यामुळे थोडस परिणाम आहे, पण प्रतिसाद चांगला आहे, कस्टमर एकदम चांगलं आहे, काय टेन्शन नाही. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी. पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा. दीपावली निमित्त सर्व नाशिककरांना आनंदमय शुभेच्छा. शुभेच्छुक सागर जयदेव भोजने, शिवसेना उपमहानगर प्रमुख, सुनीता सागर भोजने, प्रभाग क्रमांक 18, केसरी युवा फाउंडेशन व जेल रोड, मित्र परिवार, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे शहराजवळील वरखेडी रस्त्यालगत धुळे शिवारात असलेल्या एका शेतात आदिवासी समाजाचे अनिल सोनवणे हे कुटुंबियांसह एका झोपडीत राहत होते. शेतात असलेल्या त्यांच्या झोपडीवर विजेचा तारा खाली लोंबकळत्या अवस्थेत होत्या. शुक्रवारी सायंकाळी 8 वाजता सोनवणे कुटुंब जेवण करून झोपी गेले. रात्री अचानक शॉर्ट सर्किट होऊन त्यांच्या झोपडीला आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच कुटुंब सुरक्षित स्थळी धावले. त्यामुळे सुदैवाने यात जीवितहानी झाली नाहीये. मात्र सोनवणे कुटुंबियांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. नुकतेच दिवाळीसाठी पैसा जोडून सोनवणे यांनी लेकरा बाळांसाठी कपडे आणि इतर वस्तू खरेदी केल्या होत्या. त्या आगीत भस्मसात झाल्या. याशिवाय 5,000 रुपयांची जमा पुंजी सांभाळून ठेवली होती, ती रोख रक्कम ही आगीत जळाली आहे. दिवाळी सणात सोनवणे कुटुंबावर हे मोठे आर्थिक संकट ओढवले. सोनवणे कुटुंबांच्या संसाराची ऐन दिवाळीत राख रांगोळी झाली आहे. त्यामुळे सोनवणे कुटुंबीय हवालदिल झाले. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. रवींद्र रमेश माळी माझं नाव, धुळे शिवार.
प्रभाग क्रमांक 3 या विभागामध्ये वरखेडी रस्ता आधार सुखलाल माळी यांच्या शेताजवळ अनिल हिरामन सोनवणे यांचं झोपडीचं शॉर्ट सर्किटमुळे नुकसान झालं. ते काय आता टीव्हीचं झालं, धान्य अन्न होतं त्यांच्या घरात, काही थोडेफार 5-6 हजार रुपये मजुरी आणलेली होती त्यांनी. दिवाळीचा बाजार करलेला होता, थोडाफार कपडे लत्ते सगळं गेलं. सरकारकडे एकच विनंती आहे, त्यांचा काही धनतेरसच्या दिवशीच त्यांचं असं नुकसान झालेलं आहे. सरकारकडे एकच मागणी आहे, गरिबासाठी काहीतरी करावं बा त्यांनी. लाईनीचा त्यांच्या झोपडीवरून तारीचा हे गेलेलं आहे, त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट झालेलं आहे. त्याची जीवहानी काही झालेली नाही, पण रात्री 9:30 पावणे 10 9:30 पावणे 10च्या दरम्यानामध्ये झालं आहे. एक दिवस चालू होता, त्याच्यामध्ये काय झालं ते काही कोणाला कळलेले, झोपलेले होते ते. पण एकदम बलांगा झाला तर मोठे जाळ झालेला आहे. तर सरकारकडे एकच विनंती आहे आमची, पूर्ण सामान वगैरे सगळं जळून गेलेलं आहे. आज खायला सुद्धा काही नाही त्यांना. काय सरकारकडे आपली एकच मागणी आहे, त्यांचा गरिबाचा काही फायदा व्हायला जोजे, नुकसान भरपाई, बस. आपलं काय दुसरं काही नाही. पूर्ण नाव सांगतो. मुसळाबाई रामन सोनवणे. झोपडा शिलगी घ्या भाऊ. काय आता कस काय तारच ना खालचं झोपडा शेटना काय शेटना लता कपडा बटा बाई घ्यात, कावाना बी बाई घ्या, गहू बाई घ्या, भांड बाई घ्या. हा सबूत काय नाही म्हणा आमना पा कार्डा पुरडा बटा कागद बटा बाई घेत भाऊ. काही भरपाई देवाला पाहिजे सरकार आम्हाला गरीबला. आज धनतेरस धनतेरस आज दिवाळीने एवढी नुकसान होई आम्ही बाजार करेल होता. 2-4-5 हजार होतात म्हणजे झोपडीमुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. चाळीसगाव तालुक्याच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान खात्यात जमा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तहसीलदार प्रशांत पाटील व त्यांची सर्व टीमचे कौतुक केले. शासन निर्णय आल्यानंतर शनिवार व दिवाळी सुट्टी असून देखील चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील व त्यांची सर्व टीम ही शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचे काम करीत आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांची भेट देऊन त्यांचे कौतुक केले. या कामकाजामुळे जरी आपल्याला दिवाळीसारखा सण साजरा करता येणार नसला तरी आपल्या परिश्रमामुळे शेतकऱ्यांची, गोरगरिबांची दिवाळी आनंदाने जाणार आहे. त्यामुळे येत्या 2 दिवसात तालुक्यातील सर्व 81,000 खातेधारकांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करून त्यांची दिवाळी गोड करण्याचे काम तहसीलदार प्रशांत पाटील व त्यांची सर्व टीम करीत आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सोजिला लाडपेट, चाळीसगाव. की मागच्या निवडणुकीच्या काळात आतापर्यंत 5,000, 10,000, 20,000, 25,000 हायस्ट ह्या मतदानाच्या फरकाने आपले विधानसभेचे लोकप्रतिनिधी निवडून आले. परंतु यावेळेस सगळ्यांना आश्चर्य झालं. आजपर्यंत त्या गोष्टीचा बऱ्याच जणांना उत्तर मिळालं नाही आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न माझ्या या छोट्याशा अभ्यासातून झाला आणि तो मी तुमच्यासमोर मांडतो. प्रभाग क्रमांक 1ची चाचपणी केली असता त्यामध्ये 317 नाव दुबार लक्षात आले. किती? प्रभाग क्रमांक 1 विचार करा. प्रभाग क्रमांक 1 मध्ये दुबार 317 नावं आले. आता त्या विषयाचं जर विश्लेषण करायचं म्हटलं तर मी तुम्हाला दाखवतो. पहा, 86,000चा काहीतरी लीड होता. तो 86,000चा लीड आता मी माझ्या कॅल्क्युलेशननुसार एका प्रभागात जर 300 लोक वाढीव आहेत, बरोबर, 300 नावं जर वाढीव आहेत दुबार. बरं, विशेष त्यांचे नावं पहिले होते
ते 20-25 वर्षापासून त्या प्रभागात मतदान करतायत, त्यांना दुसरं मतदान काढण्याची गरज नसताना त्यांचं दुसरं मतदान कार्ड येतं. त्यांचं प्रभागात आता पहिलं नाव आपण घेऊया दुबारमध्ये, आढाव सुनंदा रमेश. योगायोगाने या ज्या महिला आहेत या आमच्या पारिवारिक संबंधातल्याच आहेत, आमच्या मित्राच्या भावजाई आहेत. पहा, त्यांचं नाव आहे आढाव सुनंदा रमेश, प्रभाग क्रमांक 1, अनुक्रमांक 4719. खालचा पत्ता काय? यादी भाग क्रमांक 171, धुळे रोड. आता यांचं दुसरं नाव दाखवा. तुम्ही फोटो प्रकर्षाने फोटो पण बघा. या आहेत आढाव सुनंदा, फक्त नावात काय फरक आहे? खाली आडनाव वरती तेवढं नाव आहे, खाली आढाव रमेश आहे. प्रभाग क्रमांक 1च आहे, बरोबर आहे का? पत्ता जुना मालेगाव रोड. यादी भाग क्रमांक 166. पहिला यादी भाग क्रमांक काय होता? 171. ही निवडणूक लढण्याची दुसरी पद्धत. आता मला सांगा, एक व्यक्ती या 2 ऍड्रेसवर कसा राहू शकतो? बरं, 2 ऍड्रेसवर राहतो, 2 युबिक नंबर त्यांचे जनरेट होतात. ते कसे होतात? म्हणजेच आज महाराष्ट्रात असेल, देशात असेल, आदरणीय राहुल गांधी असतील, आदरणीय शरद पवार असतील, आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय राज साहेब असतील, त्यांच्या समवेत त्यांचे सगळे सहकारी असतील, वेळोवेळी राज्य निवडणूक आयोगाला जे जे प्रश्न विचारतायत, तर त्या प्रश्नांमध्ये 100% तथ्य आहे. एका प्रभागात जर 300 नावं वाढतायत, तर चाळीसगाव शहरात असे एकूण 350 बूथ आहेत, जवळपास 335च्या आसपास. प्रत्येक बूथवर जर 200 नावं जर झाले असतील, तर चाळीसगाव तालुक्यात 70,000 नावं अशा प्रकारे वाढले असतील, याची शंका नाकारता येत नाही. हा फक्त एकच प्रभागाचा डाटा आहे, बरोबर का? तुम्ही बघा, फोटो सेम आहे. दुसरं आहे, एका बूथवर आता म्हणजे प्रभाग क्रमांक 1 मध्ये जवळपास 4 बूथ आहेत. शहरात आता माझ्या माहितीनुसार 78 बूथ आहेत. हा, म्हणजे एका बूथवर 300 नाव वाढले. मी पार्टीत असताना त्यावेळेस 75 बूथ होते, नंतर काही बूथ वाढले, एका बूथवर वाढले, एका प्रभागात वाढले. आता सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त कैद्यांकडून गांजा अंमली पदार्थ सेवन करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल केला गेला होता. सदर व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर तसेच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या व्हिडिओ संदर्भात दिसणाऱ्या कैद्यांची चौकशी दरम्यान सदरचा व्हिडिओ हा 3 जानेवारी 2024 ते 11 नोव्हेंबर 2024 या दरम्यान काढण्यात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात 17 ऑक्टोबर रोजी रात्री 11:15 वाजता नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंग अधिकारी रमेश चौधरी यांच्या फिर्यादीनुसार 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. संतोष विष्णू आंबेकर, गोविंद सिंग पापुल सिंग, विकास उर्फ पांग्या, धोंडीराम जाधव, शुभम उर्फ बादशाह, दीपक पवळे, आकाश उर्फ सुमित उर्फ आक्या बॉन्ड, पांडुरंग मोहळ, नासिर अब्दुल फकीर खान, तबरेज उर्फ तब्बू दरवेज खान असे गुन्हा दाखल झालेल्या कैद्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार कुऱ्हाडे पुढील तपास करीत आहेत. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नावसे, नाशिक.
नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.